हिंदू मुस्लिम एकता के प्रतीक वंचित बहुजन आघाड़ी के सरवर खान ने चेंबूर के विजयनगर में इफ्तार दावत का आयोजन किया। इफ्तार दावत में वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय कोषाध्यक्ष महेश भारती, आनंद जाधव, शाबाज खान और विजयनगर के तमाम रहवासी शामिल हुए। सरवर खान ने सभी को रमजान ईद की बधाई दी। हे असे सर्वत्र झाले पाहिजे इफ्तार पार्टी कार्यक्रम, कारण यामुळे काय होतं की विविध समुदाय आणि समाज एकत्र येतो। आणि मला आज VP सिंगांची आठवण येते। VP सिंगांनी सुरुवात केली दिल्लीपासून, आणि मला आठवतं की नागपडाच्या 89च्या त्या रॅलीमध्ये ज्या इफ्तार पार्टी झाली त्यावेळेस असं मोठं असं एक दृश्य होतं की 3 किलोमीटरचा ती गल्ली सगळ्या रस्त्यावर लोक असं इफ्तार पार्टीला बसलेले आहेत। आणि ते म्हणजे असं एक जर त्या काळात जर हे असतं काय म्हणतो आता वरून आपण शूट करतो ड्रोन असतं तर असं सुंदर दृश्य दिसलं असतं की विविध समुदायाचे लोक होते। कामगार पुढे दत्ता सामंत होते, VP सिंग होते, मुंबईतले सामाजिक कार्यकर्ते होते। तर असे कार्यक्रम झाल्याने काय होतं की जे ज्या कम्युनिस्ट पार्टीज आहेत तो जो भेदभाव निर्माण करतात त्याला एक कंट्रोल आणि एक चाप बसायचं काम अशा माध्यमातून होतं। आणि प्रत्येकजण आपापल्या एरियामध्ये की उद्या जर काही झालं तर मी ह्या माझ्या विभागामध्ये मी ह्या गोष्टी घडू देणार नाही, आम्ही सगळे एक आहोत, ही जी भावना आहे ती या निमित्ताने निर्माण होते। आणि त्यासाठी अशा इफ्तार पार्ट्या विभागाविभागात झाल्या पाहिजेत। मुस्लिम समुदायानेच नाही करायला पाहिजे, तर मुस्लिम समुदायासाठी इतर समाजाने आलं पाहिजे। जसं की केरळमध्ये मस्जिदमध्ये जे हिंदू बांधव आहेत त्यांना लग्नासाठी पैसे नाहीत, म्हणून केरळमध्ये असं उदाहरण आहे की त्या मस्जिदीमध्ये हिंदू समाजाची लग्न होत आहे, कारण गरीब हिंदू समाजाकडे पैसे नाहीत लग्नासाठी। तर त्या मस्जिदीच्या आवारामध्ये आज मुस्लिम समाज पुढाकार घेऊन हिंदूंची लग्न सामुदायिक पद्धतीने करतात। तर हा जो भाईचारा आणि हे जे वातावरण ते महाराष्ट्रातून निर्माण व्हावं अशा ह्या आजच्या दिवशी मी शुभेच्छा देतो। जय भीम, धन्यवाद। तर आजची ही इफ्तार पार्टी बघण्यासारखी होती, कारण याच्यामध्ये मुस्लिम समुदायाबरोबर स्थानिक हिंदू बांधवसुद्धा सामील झाले आणि त्यांनी या इफ्तार पार्टीला खूप चांगल्या शुभेच्छा दिल्या। खरं तर आताच सरने सांगितलं की हिंदूंसाठी मुस्लिम पुढे आले आणि आपण बोलतो की महाराष्ट्र पुरोगामी आहे, तर हिंदू मुस्लिम पुन्हा एकत्रित येऊन या महाराष्ट्रामध्ये यावं। कारण काही लोक आहेत सातत्यानं मुस्लिम धर्मीयांच्या विरुद्ध बोलतात आणि टार्गेट केलं जातं, आणि आजची मुस्लिम पार्टी ही त्याला एक ताजं उदाहरण होते की तुम्ही कितीही टार्गेट केलं तरी आम्ही विभक्त होणार नाही, एकत्रित येऊन आम्ही पुढे जाऊ, हा भाईचारा असंच पुढे जाऊ। सबसे पहले तो मैं आवाम का शुक्रगुजार हूँ, और सर ने आके महफिल में 4 चांद लगा दिए, और इसी तरह हम लोग आगे हर साल करते रहेंगे। और काफ़ी सपोर्ट मिला पब्लिक से, यहाँ के रहवासियों से काफ़ी खुशी हुई। कितने साल से कर रहे हैं और आगे भी करेंगे क्या? ये हम लोगों का दूसरा साल था, इंशाल्लाह आगे भी करते रहेंगे। आप लोगों के साथ ये एक संदेश देना चाहता हूँ हिंदू मुस्लिम एकता की, जो कि हमारे सरवर भाई ने और सारी कमेटी ने मिलकर की है।
तो ऐसे प्रोग्राम हर जगह होने चाहिए, क्योंकि जो देश का आज के टाइम में सिचुएशन है, जिसको लेके जो भेदभाव फैलाए जा रहे हैं, तो मेरे सब ऐसे लोगों से, सरोवर भाई जैसे लोगों से यही रिक्वेस्ट रहेगी, सिर्फ इफ्तार पार्टी की नहीं।